नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची अधिसूचना जारी झाल्यानंतर राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांना मोठा धक्का बसलाय। त्यांचे खंदे समर्थक माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयपाल सिंह रावल आणि शादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आपली भूमिका जाहीर केली असून त्यांनी काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी यांना आपला पाठिंबा जाहीर केला असून निवडणुकीच्या काळात काँग्रेस उमेदवाराच्या पाठीशी उभा राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे। जिल्ह्यातील विजयकुमार गावित आणि परिवाराच्या एकाधिकारशाहीला कंटाळून हा निर्णय घेतला असल्याचा दोघे दिग्गज नेत्यांनी सांगितलंय। या राजकीय घडामोडीनंतर जिल्ह्यातील राजकारणात अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडणार आहेत असा अंदाज राजकीय जाणकारांनी व्यक्त केलाय। सातपुडा एक्सप्रेस न्यूज नवापूर, मुख्य संचालक सुनील गावित। आज आम्ही खरं म्हणजे जनतेच्या मनातनं काय विचार आहे, जनतेने त्यांच्या मनामध्ये काय आहे, कार्यकर्त्यांच्या भावना काय जाणून घेण्यासाठी आम्ही आजची सभा घेतली होती। आणि त्याच्यामध्ये जनतेने आपण सर्वांनी बघितलं असेल, तुम्ही पण सुद्धा बघितलं असेल की जनतेने दोघं हात वर करून आम्हाला काँग्रेस पक्षाचं काम करण्यासाठी आदेश दिला आणि जनतेचा आदेश सर आपोपर जनतेच्या पुढे आम्ही नाही, जनताने जो आम्हाला आदेश दिला त्याप्रमाणे उद्यापासून आम्ही काँग्रेसचं काम करणार। लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज मी आणि या परिसराचे नेते माननीय मुन्ना दादा यांनी आमच्या सर्व सहकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती। या बैठकीमध्ये आम्ही कार्यकर्त्यांनी जे आम्हाला सांगितलं की यावेळेस भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मतदान न करता काँग्रेसचे ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या पाठीशीच आपण सगळ्यांनी उभं राहायला पाहिजे अशा प्रकारची भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली होती आणि तीच भावना आम्ही जाहीररित्या व्यक्त केलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये आम्ही जे काँग्रेसचे उमेदवार आहेत ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या प्रचारार्थ जिथे जिथे आमची गरज लागेल, जिथे जिथे आमचे कार्यकर्ते लागणार आहेत त्यांच्या पाठीमागे उभं राहण्याचं आम्ही जाहीर आश्वासन लोकांना दिलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन होईल अशा प्रकारची अपेक्षा आम्हाला आहे। ज्या लोकांना आमचा निर्णय पटला नसेल त्यांची देखील आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, कारण की मागच्या अनेक वर्षापासून अनेक सहकाऱ्यांनी आम्हाला हे निर्णय घेण्यास भाग पाडलेला आहे। त्यामुळे आपण सगळेजण आमच्या निर्णयाला पाठिंबा द्याल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद।